13 जुलै 2025 रोजी राजस्थानचे कथावाचक प्रेम बाईसा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। या व्हिडिओमध्ये प्रेम बाईसा बेडवर पडलेल्या असतात। भगवे वस्त्र परिधान केलेला माणूस त्यांच्याजवळ येतो। प्रेम बाईसा त्यांना पाहून आनंदी होतात आणि मग उठून त्यांना ते मिठीसुद्धा मारतात। सोशल मीडियावर हा व्हिडिओ अश्लील असल्याचं सांगून व्हायरल केला जातो। घटनेच्या 3 दिवसानंतर 16 जुलै 2025 रोजी प्रेम बाईसा यांच्या वतीने जोधपूरच्या बोराडाना पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रारसुद्धा नोंदवतात। FIR मध्ये प्रेम बाईसा सांगतात की ज्या व्यक्तीला त्या मिठी मारत आहेत ते त्यांचे वडील विरमनाथ आहेत आणि हा व्हिडिओ जवळजवळ 4 वर्ष जुना आहे, 2021 सालचा आहे। त्यावेळी त्या नैराश्यात होत्या। बऱ्याच दिवसांनी आपल्या वडिलांना भेटल्या होत्या म्हणून आनंदाच्या भरात त्यांनी वडिलांना मिठी मारली होती। पण प्रेम बाईसा यांच्या स्पष्टीकरणानंतर सुद्धा सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल ही चर्चा कायम सुरू राहिली। पोलीस तपास करतात। तपासात असं समोर येतं की हा व्हिडिओ कापाकापी करून व्हायरल करण्यामागे प्रेम बाईसा यांचाच एक स्टाफ आहे। त्यांचा ड्रायव्हर रमेश, आश्रमात साऊंड सिस्टमचं काम करणारा जोगेंद्र, त्याची पत्नी कृष्णा आणि इतर 2 लोक। पोलिसांच्या तपासात हे देखील उघड होतं की हे लोक व्हिडिओच्या माध्यमातून प्रेम बाईसा यांना ब्लॅकमेल करत होते। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 लाख रुपयांची मागणी केली जात होती। प्रेम बाईसा यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा 13 जुलै 2025 रोजी व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। असं सांगितलं जात आहे की प्रेम बाईसा या पूर्ण घटनेनंतर खूप डिप्रेशनमध्ये होत्या। त्या सतत देशातील मोठ्या धर्मगुरूंना आणि शंकराचार्यांना पत्र लिहून अग्निपरीक्षेची ते मागणीसुद्धा करत होत्या, जेणेकरून त्या स्वतःवर लागलेल्या डाग पुसू शकतील। पण तसं झालं नाही। 28 जानेवारीच्या संध्याकाळी प्रेम बाईसा यांची प्रकृती बिघडली। त्यांना संध्याकाळी 5:30च्या सुमारास जोधपूरच्या प्रेक्षक रुग्णालयात सुद्धा नेण्यात आलं, जिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। डॉक्टरांनी सांगितलं की रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। पण प्रेम बाईसा यांच्या मृत्यूच्या सुमारे 3 तासानंतर म्हणजे रात्री 9:30च्या सुमारास त्यांच्या इंस्टा अकाउंटवरून एक पोस्ट समोर आली, ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की मी माझ्या जिवंतपणी तर नाही पण माझ्या जागण्यानंतर न्याय मिळेल। मारवाडच्या चर्चेत असलेल्या प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू आणि त्याच्यानंतर या सोशल मीडिया पोस्टने अनेक प्रश्नसुद्धा उभे केले आहेत। कोण होते प्रेम बाईसा? त्यांच्या स्टाफने त्यांचा व्हिडिओ एडिट करून का व्हायरल केला आणि आता त्यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत कोणती माहिती समोर येत आहे? सर्व काही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही पाहत आहात गिट्टू टॉक। मूळच्या बाडमेरच्या परेव गावातील रहिवासी असलेल्या प्रेम बाईसा मारवाडमधील एक चर्चित कथावाचक। पश्चिम राजस्थानमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता। त्यांचे वडील देखील संत परंपरेशी जोडलेले आहेत। त्यांचं नाव महंत विरमनाथ आहेत। प्रेम बाईसा यांनी आपल्या वडिलांकडूनच दीक्षा घेतली होती आणि संपूर्ण मारवाड भागात फिरून कथासुद्धा सांगत असत। जुलै 2025 मध्ये ते वादात आल्या तेव्हा त्यांच्या व्हिडिओला अश्लील सांगून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं। ज्या घटनेबद्दल या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, पोलीस तपासात या प्रकरणातील मुख्य आरोपी जोगेंद्रने सांगितलं होतं की तो साध्वीवर राग धरून होता म्हणून त्याने ड्रायव्हर रमेशच्या मदतीने साध्वीच्या घरचे CCTV फुटेज चोरले। त्याचा हेतू फक्त साध्वीकडून पैसे उकळणे हा नव्हता, तर तिच्या कथा देखील रद्द करवणे। तो हा व्हिडिओ कथेच्या आयोजकांना दाखवून द्यायचा, ज्याच्यामुळे अनेक कथा रद्द व्हायच्या। या व्हिडिओवर जेव्हा वाद वाढला तेव्हा साध्वीने जाहीरपणे सांगितलं की या लोकांनी भगव्यावर कलंक लावला आहे। मी माझे सत्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यायला तयार आहेत। असं सांगितलं जात होतं की या घटनेनंतर प्रेम बाईसा नैराश्यात राहू लागल्या। सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळं त्या त्रस्त झाल्या होत्या। त्यांच्या कथांचे आयोजन देखील कमी होऊ लागलं होतं। त्या बहुतेक वेळ आपल्या जोधपूरमधील आश्रमातच घालवत होत्या। दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार प्रेम बाईसा यांना आधीच ताप होता। बोरानाडा आश्रमातच एका कंपाऊंडरला बोलून त्यांना इंजेक्शन टोचण्यात आलं होतं। त्याच्यानंतर त्या पूर्णपणे निढाल झाल्या। मग त्यांना त्यांचे वडील आणि दुसरं एक तरुण जोधपूरच्या प्रेक्षक रुग्णालयात घेऊन पोहोचले। संध्याकाळी 5:30च्या सुमारास डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं। हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण जैन यांनी सांगितलं की त्यांनी साध्वीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल झाली नाही। त्यांचा मृत्यू आधीच झाला होता। दैनिक भास्करनुसार डॉक्टर प्रवीण यांनी सांगितलं की प्रेम बाईसा यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या वडिलांना पोस्टमॉर्टम किंवा पुढील प्रक्रियेसाठी MD हॉस्पिटल किंवा महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये मृतदेह नेण्याचा सल्ला दिला होता। हॉस्पिटलकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची ऑफरही दिली, पण प्रेम बाईसा यांच्या वडिलांनी नकार दिला आणि ते खाजगी कारनेच मृतदेह आपल्या आश्रमात घेऊन गेले। येथे मृत्यूची बातमी समजली। प्रेम बाईसा यांचे अनुयायी जमा होऊ लागले। दरम्यान रात्री 9:30च्या सुमारास त्यांच्या इंस्टा अकाउंटवरून एक पोस्ट समोर आली, ज्याच्यामध्ये मृत्यूनंतर न्यायाची गोष्ट लिहिली होती। पोस्टमध्ये लिहिलं होतं, पूज्य सर्व संतांना प्रणाम। मी प्रत्येक क्षण सनातन धर्माच्या प्रचारासाठी जगले।
जगामध्ये सनातन धर्मापेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. आज शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या हृदयात सनातनच आहेत. माझे भाग्य आहे की मी सनातन धर्मात जन्म घेतला आणि शेवटचा श्वाससुद्धा सनातन धर्मासाठीच घेतला. माझ्या जीवनात आदिगुरु शंकराचार्य भगवान, विश्वयोग गुरु आणि पूज्य संत महात्मांचे प्रत्येक क्षणी आशीर्वाद राहिले. मी आदिगुरु शंकराचार्य आणि देशातील अनेक महान संत महात्म्यांना लेखी पत्र लिहिते. अग्निपरीक्षेसाठी विनंती केली, पण निसर्गाला काय मंजूर होतं. माझा या जगाचा कायमचा निरोप, पण ईश्वर आणि पूज्य महत्त्वावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या जिवंतपणी तर नाही, पण माझ्या जाण्यानंतर न्याय मिळेल. प्रेम बाईसा यांच्या या पोस्टनंतर गदारोळ सुरू झाला. बोराडाणा पोलीस ठाण्यातून पोलीस आश्रमात पोहोचले. प्रेम बाईसा यांची खोली सील करण्यात आली, जेणेकरून काही चुकीचं घडलं असेल तर पुराव्यांशी छेडछाड होऊ नये. तसंच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन NDA हॉस्पिटलमध्ये पाठवला, जेणेकरून मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करता येईल. RLP खासदार हनुमान बेनीवाल यांनी ट्विट करून प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याची सुद्धा मागणी केली. हनुमान बेनीवाल यांनी लिहिलं की जोधपूरच्या एका रुग्णालयात प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. मुख्यमंत्री आणि DGPंनी त्वरित दखल घ्यावी आणि प्रकरणाची चौकशी करावी. SP छवी शर्मा यांनी सांगितलं की साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम नंतर ही माहिती समोर येऊ शकते की अखेर मृत्यूचं खरं कारण काय होतं. प्राथमिक चौकशीत आतापर्यंत जी समोर आलं आहे येतेच की प्रेम बाईसा यांची प्रकृती आधीच खराब होती. त्यांना ताप होता. एका कंपाऊंडरने आश्रमात येऊन त्यांना इंजेक्शन लावलं, ज्याच्यानंतर त्या निढाल झाल्या. त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. हा वाद प्रेम बाईसा यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून देखील आहे. जरी प्रसिद्ध व्यक्तींच्या सोशल मीडिया अकाउंटचे ॲक्सेस त्यांच्या टीमकडे देखील असतं, त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की त्यांच्या टीमने त्यांच्या मृत्यूनंतर कथित सत्य समोर आणण्यासाठी अशा प्रकारची पोस्ट केली होती. पण पोलीस अजूनसुद्धा साध्वीचा मृत्यू संशयास्पद मानून तपाससुद्धा करत आहेत. या व्हिडिओमध्ये एवढं. साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात पुढे जे काही अपडेट समोर येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.